तिसरं पीक आहे. तिसरं पीक आहे. हा. तरी साधारण किती माल असेल या झाडाला? ह्या झाडाला साधारणतः एक 30-35 किलो 25 किलोच्या आसपास ही रेंज असेल कमीत कमी. अशाच प्रकारची सगळी झाड आहेत. हा. त्यानंतर अजून कुठली कुठली फवारण्या तुम्ही केल्या? ह्याच्यानंतर आपण कीटकनाशक काय बाहेरलं थोडं वापरले बर. सुरुवातीला. सेटिंग होस तर बाहेरलं थोडं वापरले ना तर कायम आपण रूट पावडर तुफान आणि टॉप 10 कळी निघाली आहे. अशी खारकवणी कळी निघाली मस्त पैकी एक म्हणजे नंबर. हे सगळे नवक्रांतीचे औषध आहेत. ही सगळी नवक्रांती नवक्रांती. पूर्ण आपण 05234 सोडलं नाही, कुठलं लिक्विडचं बाहेरलं केंड सोडलं नाही, काय नाही. हा. सुरुवातीला रूट पावडर तुफान टॉप 10 टॉनिक म्हणून कळी काढासाठी टॉनिक मारलंय. सेटिंग बी झालं त्यानं चांगलं. म्हणजे तुफान असेल, टॉप 10 असेल किंवा तेलर आंबान असेल, तेल्यार ही आंबा सगळी तेल्यार आंबांची फवारणी प्रत्येक 15 दिवसाला घेतली आपण. काय घेतली? पहिला मूळच तेल आहे बागावर, आता पूर्ण आहे का? तेल आहे. हा. पण ह्या काडीवर आता सुद्धा तेल आहे, पण फळावर आला नाही तेल. बरोबर. पण आणि काडीवरला बी तेल आहे, आता कव्हर होऊन गेला आता. तेल्यासारख्या रोगाला कंटाळून अनेक शेतकरी बागा काढण्याचा विचार करतात, पण तुम्ही त्याचा पॉझिटिव्ह विचार केला. आता आम्हाला आणि तेलर सांगितली होती आंबांमुळं बागावर तेल्या फुला बाग काढून टाका म्हणून सांगितली होती मला. सांगितले होते, हा. पण तुम्ही तो निर्णय घेतला नाही. घेतला नाही. केवळ तुम्हाला विश्वास वाटला की तेलर आंबोळमुळं हे प्रगती